Today we will discuss about modern periodic table. Now what is modern periodic table? The classification of elements resulting from the arrangement of elements in an increasing order of their atomic number is the modern periodic table. तर बघा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे ते मॉडर्न पिरियडिक टेबलची पण आपण एक प्रकारे डेफिनेशन सांगू शकतो की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय झालेले आहे की जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेले आहे. या क्लासिफिकेशन करत असताना जे एलिमेंट आहेत त्यांची अरेंजमेंट अशा प्रकारे केली आहे की जे एलिमेंट आहेत त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय केलेली आहे मांडणी केलेली आहे. आणि या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडणी केल्याच्या नंतर जे फॉर्म झालेले आहे तोच आहे त्या ठिकाणी काय मॉडर्न पिरियडिक टेबल. The properties of element can be accurately predicted with the help of modern periodic table which is based on the atomic number. आपण एखाद्या एलिमेंटची जी प्रॉपर्टीज आहेत तर त्या एलिमेंटची प्रॉपर्टीज मोर ॲक्युरेटली त्या ठिकाणी थोडक्यात काय करू शकतो प्रेडिक्ट करू शकतो. आणि ती कशाच्या मदतीने प्रेडिक्ट करू शकतो मॉडर्न पिरियडिक टेबलच्या मदतीने प्रेडिक्ट करू शकतो की जो कशावरती बेस आहे त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर वरती बेस आहे. महत्त्वाची गोष्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर याच्यावरती त्या ठिकाणी तो काय आहे बेस झालेला आहे. बरोबर. तर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथे दिसते की ह्या ठिकाणी थोडक्यात अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल अशा प्रकारे रोज येतं मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. बरोबर. मग मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे रोज आहे द हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे रोज येतात the horizontal rows in modern periodic table are called as periods. modern periodic table मध्ये जे horizontal rows आहेत त्यांना आपण काय म्हणणार त्या ठिकाणी periods असं म्हणणार. बरोबर. मग you can see that there are 7 periods in modern periodic table which has given number 1 to 7. 1 2 3 4 5 6 and 7. ठीक आहे. So these are the periods in modern periodic table which have given the number 1 from 1 to 7. तर असे 1 पासून तर 7 पर्यंत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल रोज आहे तर त्या हॉरिझॉन्टल रोजला म्हणजे त्या आडव्या रोजला त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे थोडक्यात पिरियड्स असं म्हणणार आहे. बरोबर. मग आता प्रत्येक पिरियडच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक पिरियडची काहीतरी युनिक अशा प्रकारची प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये एलिमेंटची अरेंजमेंट तशाच पद्धतीने केलेली. ठीक आहे. जसं की आता समजा the first period is called the shortest period. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो पहिला पिरियड आहे तर मॉडर्न पिरियडिक टेबल मधला पहिला पिरियड हा म्हणजे त्या ठिकाणी शॉर्टेस्ट अशा पिरियड म्हणजे शॉर्टेस्ट अशा प्रकारचा पिरियड बनवला जातो. ठीक आहे. मग आता शॉर्टेस्ट असा काय पिरियड because it contains only 2 elements. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पहिला पिरियड अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी किती एलिमेंट्स येतात 2 एलिमेंट्स येतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी फर्स्ट पिरियड जो आहे तो फर्स्ट पिरियडला त्या ठिकाणी कोणता पिरियड म्हणतो शॉर्टेस्ट अशा प्रकारचा पिरियड म्हणत असतो. बरोबर. त्याच्यानंतर जो सेकंड पिरियड आहे आणि जो थर्ड पिरियड आहे द सेकंड and the third periods in modern periodic table
are called शॉर्ट पिरियड. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्या ठिकाणी जो सेकंड पिरियड आहे आणि जो थर्ड पिरियड आहे तर त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, शॉर्ट पिरियड असं म्हणणार आहे. बरोबर. हे शॉर्ट पिरियडच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त ध्यानात ठेवायचं, कारण गिव्ह सायंटिफिक रिझन वरचे जे क्वेश्चन्स असतात, बरोबर, ऍज वेल एज त्या ठिकाणी व्हॅलेन्सी कशा पद्धतीने इन्क्रीज होत जात असते, डिक्रीज होत जात असते, तर व्हॅलेन्सी वरती आणि सायंटिफिक रिझन वरती 100% याच्यावरती प्रश्न येणार सेकंड पिरियड वरती आणि थर्ड पिरियड वरती. आणि म्हणून आपल्याला ध्यानात ठेवायचंय की the second and the third periods in modern periodic table are called as short period. modern periodic table मध्ये जो सेकंड पिरियड आहे आणि जो थर्ड पिरियड आहे तर यांना त्या ठिकाणी काय म्हणले जात असते, शॉर्ट पिरियड असं म्हणले जात असते. and each period contain 8 elements. each period contains 8 elements. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो सेकंड आणि थर्ड पिरियड आहे तर त्या सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये 8 अशा प्रकारचे त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे, एलिमेंट्स आहेत. बरोबर. तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जो सेकंड पिरियड आहे, सेकंड पिरियड मध्ये कुठल्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत, जसं की सेकंड पिरियड मध्ये पहिला एलिमेंट आहे त्या ठिकाणी लिथियम, लिथियम नंतर बेरिलियम, बेरिलियम नंतर त्या ठिकाणी बोरॉन, बोरॉन नंतर कार्बन, कार्बन नंतर नायट्रोजन, नायट्रोजन नंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आणि द लास्ट वन इज निऑन व्हिच इज द इनर्ट गॅस. बरोबर. तर हे जे एलिमेंट आहे तर हे एलिमेंट हे आता आपले म्हणजे सेकंड पिरियडला त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात, बिलॉंग करतात. बरोबर. त्याच्यानंतर जो तिसरा पिरियड आहे, तिसऱ्या पिरियडच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला एलिमेंट माहिती आहे. तर तिसऱ्या पिरियड मध्ये असलेल्या एलिमेंटची नावं काय काय आहेत त्या ठिकाणी, जसं की त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे सोडियम, सोडियम नंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम, सोडियम मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, सिलिकॉन नंतर फॉस्फरस, फॉस्फरस नंतर सल्फर, सल्फर नंतर क्लोरीन अँड द लास्ट वन इज आर्गॉन. तर अशा पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो सेकंड पिरियड आहे आणि जो थर्ड पिरियड आहे त्या सेकंड आणि थर्ड पिरियडला शॉर्ट पिरियड असं म्हणतात. त्या प्रत्येक पिरियड मध्ये त्या ठिकाणी एकूण 8 एलिमेंट आहेत. सेकंड पिरियड मधले एलिमेंट म्हणजे कोणते, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. त्याच्यानंतर जो थर्ड पिरियड आहे तर थर्ड पिरियडच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट आहेत त्या ठिकाणी, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. तर अशा पद्धतीने 8 एलिमेंट असलेला सेकंड आणि थर्ड पिरियड आहे, त्यांना आपण शॉर्ट पिरियड म्हणतो. बरोबर. त्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो चौथा पिरियड आहे आणि जो पाचवा पिरियड आहे, द फोर्थ अँड द फिफ्थ पिरियड्स in modern periodic table are long period. तर जो चौथा पिरियड आहे, बरोबर, आणि जो पाचवा पिरियड आहे तर चौथा आणि पाचवा पिरियड जे आहे यांना त्या ठिकाणी लॉंग पिरियड असं म्हणले जात असते. each contain 18 elements, each contain 18 elements. आणि त्या प्रत्येक पिरियड मध्ये म्हणजे चौथ्या पिरियड मध्ये 18 एलिमेंट आहेत, ऍज वेल एज पाचव्या पिरियड मध्ये सुद्धा किती एलिमेंट आहेत त्या ठिकाणी 18 अशा प्रकारचे एलिमेंट्स आहेत. बरोबर. अँड जो सहावा पिरियड आहे तर द सिक्स्थ पिरियड इज द लॉन्गेस्ट पिरियड. द सिक्स्थ पिरियड इज द लॉन्गेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जो सहावा पिरियड आहे तो सहावा पिरियड त्या ठिकाणी लॉन्गेस्ट अशा प्रकारचा आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर सातवा पिरियड लॉन्गेस्ट का बरं नाही, याच्या मागचं कारण आहे की बिकॉज द सेवन्थ पिरियड इज इनकम्प्लीट. जो सातवा पिरियड आहे तो सातवा पिरियड कसा आहे त्या ठिकाणी इनकम्प्लीट अशा प्रकारचा पिरियड आहे. अँड दॅट्स व्हाय द सिक्स्थ पिरियड इज द लॉन्गेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि म्हणून सहावा पिरियड हाच मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे, लॉन्गेस्ट अशा प्रकारचा पिरियड आहे. बरोबर. तर पिरियडच्या बाबतीमध्ये ही एक प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे की द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स. अशा प्रकारचे एलिमेंट की ज्यांच्या शेलची संख्या सारखीच आहे. बरोबर. ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स. आता काही एलिमेंट अशा प्रकारचे जसे की आपण समजा सोडियमच्या बाबतीत बघू आणि मॅग्नेशियमच्या बाबतीत बघू. बरोबर. वी नो दॅट द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11.
and that of the magnesium is 12. तर सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे, मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे त्या ठिकाणी 12 अशा प्रकारचा आहे, बरोबर. मग आता हा जो सोडियम आहे तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार त्या ठिकाणी 281 आणि त्याच ठिकाणी मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार 282 अशा प्रकारचं असणार, बरोबर. नाउ लुक ऍट द स्टेटमेंट the elements with same number of shells. आता हे जे दोन एलिमेंट येतात की जे एकाच पिरियडला बिलॉंग करतात, कोणत्या पिरियडला बिलॉंग करतात, थर्ड पिरियडला बिलॉंग करतात, बरोबर. तर the elements with same number of shells occupied by electrons belong to the same period. ज्या दोन एलिमेंटची किंवा ज्या एलिमेंटची त्या ठिकाणी शेलची संख्या सारखी राहत असते ते दोन एलिमेंट एकाच पिरियडला त्या ठिकाणी थोडक्यात काय करतात, बिलॉंग करतात. आता आपल्याला बघायचं की सोडियम आणि मॅग्नेशियम एका पिरियडला बिलॉंग करतात की नाही. तर पहा सोडियमच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सोडियम मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात एकूण शेल ऑर्बिट्स किती येतं, 3 ऑर्बिट्स येतात, बरोबर. मॅग्नेशियमच्या बाबतीत जरी विचार केला तर मॅग्नेशियम मध्ये सुद्धा किती ऑर्बिट आहेत त्या ठिकाणी 3च ऑर्बिट येतात, बरोबर. म्हणजे सोडियम आणि मॅग्नेशियम या दोन्हीही याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिट त्या ठिकाणी सेम येतं. अँड इफ two elements having same number of shell they belong to the same period. असे कोणतेही दोन एलिमेंट की ज्यांची शेलची संख्या जर सारखी असेल तर 100% ध्यानात ठेवायचं की ते दोन एलिमेंट एकाच पिरियडला काय करणार त्या ठिकाणी बिलॉंग करणार. जसं की आता परत एक एक्झाम्पल आपण बघितलं, समजा पोटॅशियम आहे आणि त्यानंतर कोणता आहे, कॅल्शियम. तर पोटॅशियम आणि कॅल्शियम एकाच पिरियडला बिलॉंग करतात का नाही ते आपल्याला चेक करायचं. We know that potassium having atomic number 19 whereas calcium has atomic number 20. Now electronic configuration of potassium is 2 8 8 and 1. potassium चे electronic configuration काय आहे 2 8 8 and 1 and that of calcium is 2 8 8 and 2. तर तेच कॅल्शियमचं काय आहे त्या ठिकाणी 2 8 8 and 2 अशा प्रकारचं आहे, बरोबर. हियर यू कॅन ऑब्झर्व दॅट द पोटॅशियम हॅज 4 शेल्स और 4 ऑर्बिट. पोटॅशियम मध्ये किती शेल्स येतं, 4 शेल्स येतं. आणि त्याच्यानंतर कॅल्शियमच्या बाबतीत जर विचार केला तर कॅल्शियम मध्ये सुद्धा किती आहेत त्या ठिकाणी 4 अशा प्रकारच्या सेल येतात. आणि आपलं स्टेटमेंट काय आहे, द एलिमेंट्स विथ सेम नंबर ऑफ शेल्स. आता हे दोन एलिमेंट येतं पोटॅशियम आणि कॅल्शियम, यांच्या दोन्हींची शेलची संख्या कशी आहे, सेम अशा प्रकारची, बरोबर. द एलिमेंट्स विथ सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स बिलॉंग टू द सेम पिरियड. पोटॅशियम आणि कॅल्शियम या दोन्हींच्या शेलची संख्या जर सारखी आहे तर याचा अर्थ हे दोन्हीही एलिमेंट एकाच पिरियडला काय करतील त्या ठिकाणी बिलॉंग करतील, बरोबर. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो द नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द नंबर ऑफ पिरियड. एखाद्या एलिमेंटची शेलची संख्या जी असेल तोच त्या एलिमेंटचा त्या ठिकाणी पिरियडचा नंबर असेल, बरोबर. मी जर तुम्हाला म्हटलं की बाळांनो रुबिडियम अशा प्रकारचा एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये 5 शेल येतात, so you can easily say that the number of period will be 5. तर रुबिडियमचा नंबर ऑफ पिरियड काय असेल त्या ठिकाणी 5 असेल, कारण आपलं एकच वाक्य काय आहे, द नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द नंबर ऑफ पिरियड. जेवढी शेलची संख्या असते तीच त्या ठिकाणी त्याच्या पिरियडची संख्या राहत असते, बरोबर. आणि कोणतेही दोन एलिमेंट त्यांच्या शेलची संख्या जर सारखी असेल तर these two elements belong to the same period. सोडियम मॅग्नेशियम शेलची संख्या 3 आहे, बिलॉंग टू द थर्ड पिरियड. पोटॅशियम कॅल्शियम सेलची संख्या 4 आहे, दोन्हीची सेलची संख्या सारखी आहे आणि सारख्याच पिरियडला बिलॉंग करतात, म्हणजे 4 नंबरच्या पिरियडला काय करतात त्या ठिकाणी ते बिलॉंग करत असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी थोडक्यात काय की आपण पिरियड्स बघितले. द हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज पिरियड्स. There are 7 periods in modern periodic table. The first period contains 2 elements, that's why called the shortest period. Second period and third period contain 8 elements each, and that's why called the short period. Fourth period and fifth period containing 18 elements each are called long period, and sixth period is called the longest period containing 32 elements. जो 6वा पिरियड येतो तो 6वा पिरियड त्या ठिकाणी लॉंगेस्ट पिरियड आहे, त्याच्यामध्ये 32 एलिमेंट्स येतात. and the 7th period is incomplete and that's why 6th period is the longest period. आणि महत्त्वाचं हे ध्यानात ठेवायचं, कोणत्याही दोन एलिमेंटच्या शेलची संख्या जर सारखी असेल तर ते दोन एलिमेंट एकाच पिरियडला काय करतात त्या ठिकाणी बिलॉंग करतात. इट मीन्स दॅट
द नंबर ऑफ शेल इज इक्वल टू द नंबर ऑफ पिरियड.